ओम प्रतिष्ठानतर्फे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। काल ज्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं BBN ग्लोबल नाशिक, त्या प्रदर्शनामध्ये जे जे स्टॉल आहेत आणि ज्या स्टॉल धारकांनी ओम प्रमाणपत्र घेतलं, ओम प्रमाणपत्र घेण्यामागची त्यांची भूमिका काय होती, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजितजी सावरकर यांनी सुद्धा त्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली, त्यांच्याशी संवाद साधला। आज आपल्याबरोबर आहेत उदय गजानन जोशी, जे आपण म्हणतो की ही भूमी आहे देव देश आणि संतांची। त्यांच्यापैकी एक संत श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थांना फार प्रिय होता। अगदी प्रसाद रूपाने सुद्धा त्यांना आपण त्यांच्याकडनं घ्यायचो किंवा भक्त त्यांना प्रसाद स्वरूपाने नैवेद्य स्वरूपाने त्यांना ते अर्पण करतात। असे तांबूलचे विक्रेते, त्यांचं नाव आहे त्रयोदश गुण वर्धक आरोग्यम तांबूल। आरोग्यम तांबूलचे उदय गजानन जोशी आपल्यासोबत आहेत। उदयजी, ओम प्रतिष्ठानतर्फे मी आपल्या सगळ्यांचं तांबूल परिवाराचं स्वागत करतो असं म्हणायला हरकत नाही। एक छोटेसे काही प्रश्न तुम्हाला विचारायचे होते। नेमकं त्रयोदश गुण वर्धम आरोग्यम तांबूल काय नेमका प्रकार आहे, काय प्रोडक्ट आहे, काय तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना सांगा? सगळ्यांना सांगतो आणि मी रोज माझ्या जीवनाला सांगतो की तांबूलम समर्पयामी, त्या दृष्टीने मी एक ऑथेंटिक तांबूल आम्ही तयार केलेलं आहे। जुन्या काळामध्ये कसे आपले आजोबा पंजोबा कुठून पान खायचे, बरोबर 40 प्रकारचे आयुर्वेदिक घटक त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक प्रिझर्वेटिव्ह न टाकता, सुपारी तंबाखू न टाकता ऑथेंटिक दगडी खलबत्त्यामध्ये कुठून तयार केलेलं तांबूल आम्ही तयार केलं, जे धार्मिक महत्त्व पण त्याचं आहे आणि स्वास्थ्यवर्धक सुद्धा आहे। बरोबर, ते आपल्या बऱ्याच पिढ्या टपरीवर गेल्या आणि त्या भटकल्या, तंबाखू गुटखा या खायला लागल्या, तर मग का नाही समाजाचं आपण देणं लागतो आपण काही। बरोबर आहे, तर मग चांगली वस्तू लोकांना द्यायची। मार्केटमध्ये जे काही खराब मिळते त्यातून आपण चांगला शोधायचा प्रयत्न करतोय, तर आपणच का 100% चांगलं देऊ नये या भावनेने माझ्या मिसेसने मी हा प्रयोग केला आणि आरोग्यम तांबूल नावाने माझा ब्रँड लॉन्च केलेला आहे। बरं बरं, हा तुम्ही बघू शकता आरोग्यम तांबूल नावाने सरांचा ब्रँड आहे। आवर्जून त्यांच्याकडनं आपण हा तांबूल खरेदी करा, चवीला आणि आरोग्याला दोन्ही तो उपयुक्त आहे। सर, अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचं की काल जेव्हा उद्घाटन समारंभ झाला, त्या उद्घाटनाच्या प्रसंगी रणजितजी सावरकर आलेले, जे ओम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत। ते जेव्हा आले त्यांनी तुमच्याशी चर्चा केली, तुम्ही एकमेकांना हात मिळवला, तुमच्या काय भावना होत्या हे कृपया आम्हाला ऐकायला? सगळ्यात आधी मी असं सांगू इच्छितो की माझं काहीतरी पूर्वपुण्य आहे की मला विनायक दामोदर सावरकरांच्या वंशजांना हातामध्ये हात घ्यायचा मला योग आला, कारण मी त्यांचा अतिशय म्हणजे अनुयायी पण म्हणता येईल आणि भक्त पण म्हणता येईल एका दृष्टीने। त्यांच्या DNA असलेल्या एखाद्या व्यक्तीला जर आपण स्पर्श केला आणि त्यांनी मला जो प्रतिसाद दिला की माझ्या आरोग्य तांबूलच्या स्टॉलवर येऊन, त्याच्याबद्दल मी एकदम माझा रोग अंश माझे काटे आले होते माझ्या अंगाला आणि म्हणजे हां बोला बोला। त्यांच्या प्रत्येकाच्या मनात सावरकरांविषयी मी तेच म्हणतो की प्रत्येकाला किती रक्त आहे आणि त्यामुळे त्या भावना उत्कट होणं किंवा भरून येणं हे अगदी साहजिक आहे, कारण देव देश धर्मासाठी ज्यांनी मरण यातना सोसलेले आहेत त्यांचे वंशज आपल्याला येऊन आपल्या हातावरती हात ठेवत आहेत, ही फार मोठी सगळ्यांसाठीच भाग्याची गोष्ट म्हणते। सरांनी आवाहन केल्याप्रमाणे ओम प्रमाणपत्र तुम्ही घेतलं, हिंदूंपासून हिंदूंपर्यंत व्यवहार यासाठी सुरू केलेले ओम प्रमाणपत्र चळवळ का वाटलं तुम्हाला ओम प्रमाणपत्र घ्यावं? आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा। ओम प्रमाणपत्राची ही जी कन्सेप्ट आहे ही खूप चांगली आहे, कारण आपल्या नावाने इतर धर्माचे लोकसुद्धा आपल्या नावाने व्यवसाय करताय आणि हे फसवणूक आहे, चक्क फसवणूक आहे। जसं उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे, कावड यात्रा निघते तिथे भूदेव धाबा, असे ब्राह्मण धाबा असे नावं करून त्या ठिकाणी ही विक्री जी होते, तर तिला कुठेतरी आळा बसावा आणि आपल्याला सात्विक आणि जे आपल्या धर्माच्या अनुसारून जे आपल्याला वस्तू घ्यायची किंवा आपण देवाला द्यायची आहे तर ती आपल्याला शुद्ध मिळावी आणि चांगली मिळावी, आपल्याला कोणी फसवून आपल्या हिंदू धर्मावर कोणी आक्रमण करू नये या दृष्टीने जे पाऊल उचललेलं आहे सरांनी, त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट हे पाऊल आहे आणि त्याच्यामध्ये माझा खालीचा वाटा असावा म्हणून मी हे ओम प्रतिष्ठानला मी जॉईन झालेलो आहे। आरोग्यम तांबूल आता ओम प्रमाणित आहे। आरोग्य तांबूल हा जो
गृहोद्योग सुरू केला आणि तो आता संपूर्ण ऑनलाईन स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे. संपूर्ण देशभर तुम्ही त्यांच्याकडनं ऑनलाईन पद्धतीने सुद्धा मागवू शकतात. उदय जोशींशी आपण संपर्क करू शकतो. आपला संपर्क क्रमांक सांगा. माझं स्वतःचं युनिट आहे पाचोरा, जळगाव जिल्हा. माझा संपर्कासाठी पत्ता आहे 86 68 39 0171. तर या नंबरवर जर आपण मला व्हॉट्सअप केला तर तुम्ही बाय कुरिअर मी तुम्हाला भारतामध्ये कुठेही तांबूल मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो. आरोग्यम तांबूलचं प्रमाणपत्र आपल्याकडे तयार आहे. आरोग्य तांबूल आपण ते प्रमाणपत्र नाशिक येथील आपल्या ओम प्रतिष्ठानच्या स्वयंसेविका गौरी गायकवाड इथे उपस्थित आहेत. मी गौरी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना प्रमाणपत्र द्यावं. एक सेकंद.